रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 1 पाहूयात। त्याला सर्वात आधी डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे, ती या कुकरमध्ये काढायची। त्यानंतर इथे मी 4 चमचे मूग डाळ घेतली आहे, ती सुद्धा यामध्ये काढायची। या ठिकाणी मी विकतची मूग डाळ वापरते, तुम्ही घरची वापरली तरी सुद्धा चालेल। दोन्ही डाळी मिक्स करून घ्यायच्या आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। जर मूग डाळ तुम्हाला वाटीने मोजून घ्यायची असेल तर तूर डाळ ज्या वाटीने मोजून घेतली होती त्याच वाटीने अर्ध्या वाटीला थोडीशी कमी इतकी मूग डाळ घ्यायची आहे। इथे दोन्ही डाळी मी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि 1 चमचाभर तेल घालायचं। तेल घातलं ना की डाळ एकसारखी छान मऊसूत शिजते। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं, कुकर गॅसवर ठेवायचा, मध्यम आचेवरती कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या, गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। आता डाळ शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय, यामध्ये 1 वाटी तांदूळ घ्यायचा। इथे मी आपण नेहमी पुलाव बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तो बासमती तांदूळ घेतलाय। तुम्ही रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतात तो घेतला तरी सुद्धा चालेल। आता हा तांदूळ सुद्धा 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। तर इथे पहा तांदूळ सुद्धा 3 ते 4 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे। आता हा तांदूळ मी भिजवून घेणार नाहीये, असाच ठेवणार आहे, कारण हा आपल्याला लगेच वापरायचा आहे। त्यानंतर मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। या ठिकाणी मी हे सर्व पदार्थ तुपामध्येच बनवणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याऐवजी तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल, किंवा 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप वापरलं तरी सुद्धा चालेल। तूप छान गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे जिरे घालायचे आणि 1 सेकंदभर जिरे तुपामध्ये भाजून घ्यायचे। जिरे जास्त करपू द्यायचे नाहीत, फक्त हलकेसे फुलले पाहिजेत। जिरे छान तडतडले फुलले की आता यामध्ये आपण जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता तो सर्व तांदूळ काढून घ्यायचा। तर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तांदूळ धुवून मी लगेच वापरलाय, अजिबात पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता। आता हा तांदूळ सुद्धा तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर छान असा परतून घ्यायचा। तांदूळ तुपामध्ये अशा पद्धतीने परतून घेतला की त्याचा फ्लेवर तांदळामध्ये म्हणजे तयार होणाऱ्या भातामध्ये छान उतरतो आणि भात सुद्धा छान मोकळा तयार होतो। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी या वाटीने मोजून 1 वाटी तांदूळ घेतला होता, आता त्याच वाटीने मोजून मी यामध्ये 2 वाटी पाणी घालणार आहे। जर हा जिरा राईस तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर 1.5 वाटी पाणी घाला। पाणी घातल्यानंतर आता हा तांदूळ पाण्यासोबत छान एकसारखा मिक्स करून घेऊयात। तर इथे पहा तांदूळ मी पाण्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतलाय। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा, मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे पहा मोठ्या आचेवर भाताला मी एक उकळी काढून घेतली आहे। उकळी आल्यानंतर पुन्हा हा तांदूळ एकसारखा मिक्स करून घेऊयात। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, पॅनवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा जिरा राईस 10 मिनिटं शिजवून घ्यायचा। 10 मिनिटांमध्ये हा जिरा राईस परफेक्ट शिजतो, यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची सुद्धा काहीही गरज नाही। तर इथे पहा झाकण ठेवून 10 मिनिटं हा जिरा राईस मी छान असा शिजवून घेतलाय। झाकण काढूया, गॅस चालूच आहे। झाकण काढल्यानंतर हा जिरा राईस आपण खालून एकसारखा मिक्स करून घ्यायचा। जिरा राईस खालून एकसारखा मिक्स करून घेत असताना तुम्हाला जाणवेल यामध्ये थोडासा पाण्याचा अंश अजूनही आहे। त्यामुळे मी काय करणार आहे, यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर ती यामध्ये मिक्स करायची। कोथिंबीर जिरा राईसमध्ये मिक्स करून घेतली की आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची। 2 ते 3 मिनिटांमध्ये पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जातो आणि जिरा राईस सुद्धा छान मोकळा सुटसुटीत तयार होतो। तर इथे पहा मंद आचेवरती पुन्हा 2 ते 3 मिनिटं मी वाफ काढून घेतली आहे। आता झाकण काढूयात। झाकण काढल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते आणि इथे आता तुम्ही जिरा राईस पाहू शकता, मस्त छान मऊसूद मोकळा सुटसुटीत तयार झालाय। अजूनही गरम आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा चिकट वाटत असेल, पण जिरा राईस थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच। तर इथे जिरा राईस तयार झालाय। जिरा राईस बनवून होईपर्यंत तुम्ही पाहू शकता कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकरसुद्धा पूर्णपणे थंड झालाय आणि डाळसुद्धा छान मऊसूद शिजली आहे। आता आपण मस्त ढाब्यावर मिळतो असा दाल फ्राय बनवूया। आणि जेवढा हा दाल फ्राय बनवण्यासाठी तुम्हाला अवघड वाटतोय तितका अजिबात अवघड नाहीये, एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो।
तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं, या ठिकाणी मी दोन्ही पदार्थ तुपाचा वापर करूनच बनवणार आहे। पण जर तुम्हाला तूप नसेल वापरायचं, त्याऐवजी तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। फक्त जेव्हा दाल फ्राय बनून तयार होईल त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं म्हणजे 1 चमचाभर तूप नक्की घाला। तूप गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची। बऱ्याच ठिकाणी दाल फ्रायमध्ये मोहरी वापरली जात नाही, पण माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून पहा। मोहरी छान तडतडली की आता यामध्ये इथे मी 2 लाल सुक्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत, 1 दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि 1 तमालपत्र घेतले। हे खडे मसाले यामध्ये घालायचे, 1 अर्धा मिनिट परतून घ्यायचे। खडे मसाले 1 अर्धा मिनिट परतून घेतले की इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत। कुटून घेतलेला लसूण यामध्ये घालायचा आणि आता लसणाला छान सोनेरी रंग येईपर्यंत लसूण तुपामध्ये परतून घ्यायचा। तर इथे पहा, लसूण सुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत तुपामध्ये मी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आणि कांदा सुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या साहित्यासोबतच परतून घ्यायचा। सर्व साहित्य परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आहे, मोठ्या आचेवरती अजिबात परतून घ्यायचं नाही। तर इथे पहा, कांदा सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो सुद्धा घेताना लक्षात ठेवा, छान लाल बुंद आणि पिकलेला हवा, कच्चा टोमॅटो शक्यतो वापरू नका। आता टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत आपण परतून घेऊयात। तुम्हाला हवं असेल टोमॅटो पटकन भाजला जावा, मऊसूद व्हावा, यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालू शकता। तर इथे पहा, टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये 1 छोटा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची। काश्मीरी लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले मिक्स करायचे, कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे। यामध्ये आपण डाळ शिजवतानाच त्यामध्ये हळद घातली होती, त्यामुळे या मसाल्यांसोबत इथे मी हळदीचा वापर केला नाहीये। तर इथे पहा, मसाले सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतले आहेत। त्यानंतर आता काय करायचं, जी डाळ आपण शिजवून घेतली होती त्यातली 1 पळीभर डाळ यामध्ये घालायची। अशा पद्धतीने डाळ घालून मसाला परतून घेतला की त्या मसाल्याचा फ्लेवर डाळीमध्ये छान उतरतो आणि डाळ सुद्धा चवीला खूप छान लागते। आणि या ठिकाणी मी जी काही पद्धत आणि ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत ना, त्या पद्धतीनेच ही दाल फ्राय तुम्ही बनवून पहा, बाकीच्या सर्व पद्धती विसरून जाल। तर इथे पहा, डाळ घातल्यानंतर सुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून छान अशी 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतली आहे। बाजूने तुम्ही पाहत असाल छान तेल सुद्धा सुटलंय। त्यानंतर आता यामध्ये जी शिजवून घेतलेली डाळ होती ती सर्व डाळ घालायची। त्यासोबतच मी यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणीही घालणार आहे, कारण डाळ जास्तच घट्टसर आहे। डाळ आणि पाणी घातल्यानंतर आता भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत ती छान एकसारखी मिक्स करून घेऊयात, म्हणजे जे मसाले आहेत ते सुद्धा या डाळीमध्ये छान एकजीव होतील। तर इथे पहा, डाळीमध्ये सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर एकदा हे सर्व डाळीमध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घेऊयात। तर इथे पहा, मोठ्या आचेवर डाळीला मी एक उकळी काढून घेतली आहे। गॅसचा फ्लेम आता मंद करूयात आणि आता मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटं ही डाळ आपण छान अशी शिजवून घेऊयात। तर इथे पहा, 7 ते 8 मिनिटं झाले आहेत। मंद आचेवरती दाल फ्राय मी छान असा उकळवून घेतलाय। याचा सुगंध घमघमाट तर अगदी घरभर पसरलाय। आता एकदा ही डाळ घालून एकसारखी मिक्स करून घेऊयात। गॅस बंद करायचा आणि गरमागरम दाल फ्राय आणि जिरा राईस आपण सर्व्ह करूयात। हॉटेलमध्ये मिळतो त्यापेक्षाही चवीला कितीतरी पटीने छान लागतो। त्यामुळे फक्त एकदा माझ्या या पद्धतीने हा दाल फ्राय नक्की बनवून पहा। आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, पुन्हा सांगते, जर तुम्ही सुरुवातीला दाल फ्राय बनवण्यासाठी तुपाच्या ऐवजी तेल वापरलं असेल तर या स्टेपला, म्हणजे दाल फ्राय जेव्हा बनवून तयार होईल त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घाला। तूप घातल्यानंतर 1 मिनिटभर ही दाल फ्राय पुन्हा एकदा शिजवून घ्या। आता मी गॅस बंद केलाय, बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि इथे पहा, मस्त गरमागरम जिरा राईस आणि दाल फ्राय सर्व्ह केलाय। आता या ठिकाणी जिरा राईस थोडासा थंड झालाय, त्यामुळे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत हा जिरा राईस तयार झालाय।
आता या जिरा राईस सोबत तुम्ही सलाद, कांदा, लिंबू सर्व सर्व करू शकता, पापड सुद्धा। तर एकदा रात्रीच्या जेवणामध्ये नक्की बनवून पहा। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 2 पाहूयात। तर त्यासाठी सर्वात आधी आपण भात लावून घेऊयात आणि आज आपण नेहमीचीच भाजी, चपाती, भाकरी काहीही बनवणार नाहीये, तर नेहमीपेक्षा थोडासा वेगळा बेत आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी तांदूळ 1-2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा इतकं तूप घालायचं। तूप घातलं ना की भात छान मऊसूद तयार होतो आणि बऱ्याच वेळापर्यंत मऊसूद राहतो आणि भाताची चवही छान लागते। आता कुकरचं झाकण लावायचं, कुकर गॅसवर ठेवायचा, मध्यम आचेवरती मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 2 वाटी इतकं ताक घेतले। जर तुमच्याजवळ ताक नसेल तर 1 वाटी दही घ्या, दही छान फेटा, नंतर त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून ते दह्यासोबत मिक्स करून घ्या, म्हणजे तुम्हाला हवं आहे तसं आणि त्या कन्सिस्टन्सीमध्ये ताक तयार होईल। त्यानंतर 2 मोठी वाटी ताक घेतले, त्यासाठी यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतकं बेसन पीठ घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा इतकी हळद घालायची। आता हे सर्व ताकामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत। अजिबात बेसनच्या यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, एकसारखं आणि एकसंध हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, बेसन हळद ताकामध्ये छान मिक्स करून घेतले। तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाहीयेत, एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार झाले। आता यासोबतच आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतलाय, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे वाटण मिक्सरमध्ये करून घेतलं तरी चालेल। त्यानंतर आता खलबत्त्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, त्यासोबतच इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरची तिखट आहे त्यामुळे मी 4च वापरतेय, बाकी तुम्हाला जसं तिखट आवडतं कमी किंवा जास्त त्यानुसार मिरचीचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। त्यासोबतच इथे मी 1 मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर शक्यतो देठासहित घ्या, म्हणजे त्याचा सुगंधही छान उतरतो आणि चवही छान लागते। सोबतच एक छोटा अर्धा चमचा इतके मी जिरे घेतले आहेत, ते सुद्धा घालायचे आणि आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घ्यायचं। एकदम बारीक अशी याची पेस्ट आपल्याला तयार करायची नाहीये, त्यामुळे जरी हे तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरी मिक्सरला सुद्धा हे जाडसरच वाटून घ्या, पूर्ण बारीक करू नका। तर इथे आपलं वाटणही तयार झाले। आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता हा जो पदार्थ आहे तो मी तुपामध्ये बनवणार आहे, तुम्हाला जर तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा असेल तरी करू शकता। त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1-2 चमचे इतकं तूप घालायचं। तूप गरम झालं की आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि सोबतच इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ती सुद्धा घालायची। कढीपत्ता सर्वात आधी तेलामध्ये घालायचा नाही, वाटण घातल्यानंतरच कढीपत्ता घालायचा, म्हणजे तो करपणार नाही आणि छान भाजला जाईल। तर आता हे वाटण तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं। माझ्याकडून हिंग घालायची राहिली होती त्यामुळे मी आत्ता घालतीये। आता कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण भाजून घेऊयात। तर इथे पहा, कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत सर्व वाटण मी भाजून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये जे ताक आणि बेसन पिठाचं आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सर्व घालायचं। पण मिश्रण घालण्यापूर्वी अशा पद्धतीने खालून एकदा पळीने एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे जर बेसन खाली तळाला बसलं असेल तर ते सुद्धा यामध्ये छान मिक्स होईल। आता हे तयार मिश्रण यामध्ये घालायचं। सोबतच यामध्ये मी थोडंसं पाणी सुद्धा घालणार आहे, एकदम थोडं घालायचं, जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाहीये। आणि आता खलबत्त्यामध्ये सुद्धा जो मसाला शिल्लक राहिला होता त्यामध्ये सुद्धा 1 अर्धी वाटी पाणी घालून मी यामध्ये घातलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आपण हळद यामध्ये सुरुवातीलाच घातली होती त्यामुळे आत्ता घालायची गरज नाहीये। आणि एक छोटा अर्धा चमचा इतकी साखर घालायची। साखर घालायची नसेल तर त्याऐवजी छोटासा गुळाचा खडा सुद्धा घालू शकता। गुळही घालायचं नसेल, साखरही घालायची नसेल, दोन्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता उकळी फुटेपर्यंत हे पळीने याच पद्धतीने हलवून घेत राहायचं, म्हणजे ही कढी फाटणार नाही। तर या ठिकाणी पाहू शकता, उकळी फुटेपर्यंत पळीने ही कढी मी एकसारखी हलवून घेतली आहे, कढी अजिबात फाटलेली नाहीये। आता मंद आचेवरती पळीने अधूनमधून हलवत ही कढी आपण शिजण्यासाठी बाजूला ठेवूयात।
कढी जितका जास्त वेळ शिजेल तेवढी चवीला छान लागते। आता कढी शिजते तोपर्यंत आपण छान असे पकोडे तयार करून घेऊयात, म्हणजे भजी बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे एक बाउल घेतलाय। आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत, ते काढून घेऊयात। त्यासोबतच 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली आहे। आता यातील थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहे, थोडीशी बाजूला ठेवली आहे, ती आपण नंतर वापरणार आहोत। आणि एक मध्यम आकाराचा बटाटा असा चौकोनी पातळ तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय। आता या ठिकाणी तुम्ही बटाट्यासोबतच यामध्ये पालक घालू शकता, टोमॅटो बारीक चिरून घालू शकता, ती भजी सुद्धा चवीला छान लागतात। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सुरुवातीला मीठ फक्त यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं। मिठामुळे छान पाणी सुटतं आणि त्यामुळे आपण यामध्ये जेव्हा बेसन पीठ घालू तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी लागेल आणि भजी छान कुरकुरीत तयार होतील, कारण आपण यामध्ये सोडा अजिबात वापरणार नाहीये। तर इथे पहा, मीठ यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलंय, भाज्यांना छान पाणी सुद्धा सुटले। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची, पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि पाव चमचा यामध्ये धणे पावडर घालायची। मिरची पावडर ऑप्शनल आहे, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, त्यामुळे जर तुम्हाला नसेल घालायची, नाही घातली तरी चालेल। आणि त्यासोबतच यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे इतकं बेसन पीठ घालायचं। बेसन पीठ जेव्हा मी दुकानामधून आणते तेव्हाच चाळून बरणीमध्ये भरून ठेवते, त्यामुळे आत्ता मी ते चाळून घेतलं नाहीये, असंच वापरले। आता बेसन पीठ घातल्यानंतर सुरुवातीला थोडंही पाणी न घालता हे आपण असंच मिक्स करून घेणार आहोत, जे भाज्यांना मिठामुळे पाणी सुटले त्यामध्ये। आणि त्यानंतर यामध्ये आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं भाज्यासाठीचं बॅटर तयार करून घ्यायचं। तर या ठिकाणी मी तांदळाचं पीठ किंवा सोडा अजिबात वापरला नाहीये, पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि सोडा सुद्धा वापरू शकता। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व साहित्य छान मिक्स करून घेतले आणि आपलं परफेक्ट असं भज्याचं बॅटर बनवून तयार झालं आहे। आता हे बॅटर तयार करून होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कढी सुद्धा छान कडली आहे, म्हणजे परफेक्ट अशी शिजली आहे। जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, कढी तुम्ही जितका वेळ कडवून घ्याल, म्हणजे शिजवून घ्याल, तेवढी चवीला भन्नाट लागते। तर इथे कढी आपली तयार झाली आहे, सोबतच गरमागरम आणि मऊसूद भात सुद्धा तयार झालाय। आता आपण गरमागरम भजी तयार करून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल हवं आहे असं परफेक्ट गरम झालं आहे। आता यामध्ये भजी सोडून घ्यायची, तुम्हाला हवी आहेत त्या आकारामध्ये तुम्ही भजी सोडून घेऊ शकता। फक्त जर तुम्ही भजी तळून घेताय, ती कढई मोठी असेल तर जास्त प्रमाणामध्ये भजी सोडा आणि तळून घ्या। कढई जर लहान आकाराची असेल तर भजी थोडीच सोडा आणि तेवढीच तळून घ्या। जास्त प्रमाणामध्ये जर भजी तुम्ही छोट्या कढईमध्ये तळून घेतली तर ती व्यवस्थित तळली जात नाहीत आणि जास्त प्रमाणामध्ये तेलकट होतात। तर इथे भजी तेलामध्ये सोडली आहेत, 1 सेकंदभर खालून ती हलवायची नाहीत, खालच्या बाजूनी हलकीशी तळली गेली, हलकासा रंग बदलला की झाऱ्याने हलवून घ्यायची आणि आता मध्यम आचेवरती अलटीपलटी करत ही भजी हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। भजी मी या ठिकाणी मध्यम आचेवरतीच तळून घेणार आहे। जर मंद आचेवरती तळली तर भजी तेलकट होऊ शकतात, मोठ्या आचेवरती तळली तर वरून लगेच रंग बदलेल, आतून भजी तशीच कच्ची राहतील। तर इथे आता मध्यम आचेवरती भजी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेते। तर इथे पहा, सोनेरी रंग येईपर्यंत भजी मी छान अशी तळून घेतली आहेत। आत्ता जरी तुम्हाला या भज्यांचा रंग असा दिसत असेल तरी तेलामधून काढले तरी या भज्यांची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे थोड्या वेळाने याचा रंग आणखी डार्क होतो। त्यामुळे असा रंग आल्यानंतरच भजी तेलामधून काढून घ्या। आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाची भजी सुद्धा मी तेलामध्ये सोडून तळून घेणार आहे। तर इथे आपलं 30 ते 35 मिनिटांमध्येच एकदम परफेक्ट असं जेवण बनवून तयार झालंय। तुम्ही कढी पाहू शकता, काय सुंदर दिसतीये, रंग सुद्धा छान आलाय। सोबतच सोडा तांदळाचं पीठ न वापरताही मस्त कुरकुरीत अशी भजी तयार झाली आहेत आणि भात सुद्धा तुम्ही पाहू शकता, छान मोकळा मऊसूद तयार झालाय आणि यामध्ये तूप घातलंय ना, त्यामुळे भाताचा सुगंध इतका छान येतोय की आता लगेच खावासा वाटतोय। तर त्यासाठी आता मी ताट तयार करून घेते। त्यासाठी वाटीमध्ये मस्त आंबट गोड तिखट अशी कढी तुम्ही पाहताय किती सुंदर दिसतीये। आता या ठिकाणी या कढीसोबत तुम्ही मस्त गरमागरम भाकरी सुद्धा सर्व करू शकता। जर घरामध्ये कुणाला भात खायचा नसेल तर भाकरी चपाती सुद्धा या कढीसोबत भन्नाट लागते, नक्की बनवून खाऊन पहा। फक्त जेव्हा तुम्ही या कढीसोबत भाकरी किंवा चपाती द्याल ना, तेव्हा कढीमध्ये थोडंसं तूप वरून सोडा,
खरंच तूप घातल्यामुळे कढीची चव दुप्पट होते। त्यासोबतच मस्त गरमागरम मोकळा आणि मऊसूद असा भात आणि मस्त गरमागरम आणि कुरकुरीत असे कांदा बटाट्याचे भजी खाल्ल्यानंतर मन तृप्त होईल असा बेत आहे। पटकन बनवून तयार होतो। मला जेव्हा द्याल ना तेव्हा मी अगदी पोट भरून आनंदाने खाऊ शकते। आणि आता यासोबत तोंडी लावण्यासाठी मी लोणचं घेतले। तुम्ही पापडसुद्धा भाजू शकता किंवा तळून घेऊ शकता। तर तुम्हाला सुद्धा जेव्हा नेहमीचीच भाजी भाकरी चपाती खाऊन कंटाळा येतो ना तेव्हा हा बेत नक्की बनवून पहा। तुम्ही पाहिलं पटकन तयार होतो, अजिबात जास्त पसारा होत नाही, जास्त भांडी निघत नाहीत। आणि जी थोडीशी कोथिंबीर मी ठेवली होती ना ती आता कढीवरती आणि थोडीशी भातावरती मी टाकली आहे। आणि हा बेत मी दुपारच्या जेवणासाठी बनवला होता। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता। आणि आता उन्हाळा सुरू झालाय तर उन्हाळा विशेष तुम्हाला कोणकोणत्या आणि कशा पद्धतीच्या रेसिपीज पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 3 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवली आहे। आता यामध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत। इथे मी एका टोमॅटोचे 4 भाग करून अशा पद्धतीने चिरून घेतले आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 3ही टोमॅटो असेच यामध्ये घालू शकता चिरून न घेता। त्यानंतर यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आणि आता मध्यम आचेवरती हे टोमॅटो शिजवून घ्यायचे जोपर्यंत याची साल वेगळी होत नाही। टोमॅटोची साल वेगळी होईपर्यंत टोमॅटो शिजवून घेतले की गॅस बंद करायचा आणि हे शिजवून घेतलेले टोमॅटो पाण्यामध्येच पूर्णपणे थंड करून घ्यायचे। आता हे टोमॅटो शिजतायत, थंड होतायत, तोपर्यंत आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी वाटण खलबत्त्यामध्ये तयार करून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तरी सुद्धा चालेल। तर इथे आपल्याला पूर्ण बारीक अशी पेस्ट बनवायची नाहीये, जरी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवली तरी सुद्धा जाडसरच ठेवायची आहे। त्यासाठी सर्वात आधी खलबत्त्यामध्ये इथे मी 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा जिरे, 4 लाल सुक्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। लसूण लक्षात ठेवा सोलून वापरायचं नाही तर न सोलता वापरायचं आहे। मी देशी लसूण वापरलाय, तुम्ही दुसरा वापरला तरी सुद्धा लसूण शक्यतो न सोलता घ्या। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्येच जाडसर ठेवून कुटून घेऊया। परत सांगते, जरी हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसंच जाडसर ठेवून वाटून घ्यायचं, अजिबात बारीक असं वाटण तयार करायचं नाही। तर इथे पहा सर्व साहित्य मी जाडसर असं वाटून घेतलंय। तुम्ही पाहू शकता पूर्ण बारीक अशी याची पेस्ट तयार केली नाहीये। इथे वाटण तयार झालंय। वाटण तयार होईपर्यंत टोमॅटो सुद्धा छान शिजले आहेत, साल अगदी सहज वेगळी होतीये। तुम्हाला मी काढून सुद्धा दाखवते। तर इथे पहा आणि हातानेच ही साल काढून घ्यायची आहेत। साल हाताने काढून घेण्याआधी हात स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतले आहेत, कारण हे टोमॅटो आपल्याला ज्या पाण्यामध्ये शिजवून घेतले आहेत त्याच पाण्यामध्ये मॅश करून घ्यायचे आहेत। आणि हे टोमॅटो मी हातानेच मॅश करून घेणार आहे, मॅशरचा वापर अजिबात करणार नाहीये। तर सर्वात आधी इथे अशा पद्धतीने टोमॅटोची मी सालं काढून घेते। तर इथे सर्व टोमॅटोची मी सालं काढून घेतली आहेत। आता जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय ना त्या पद्धतीने ज्या पाण्यामध्ये टोमॅटो शिजवून घेतले आहेत त्याच पाण्यामध्ये हे टोमॅटो हातानेच मॅश करून घ्यायचे। टोमॅटो पूर्ण बारीक नाही झाले, थोडेसे मोठे राहिले तरी सुद्धा चालतील। तर इथे पहा सर्व टोमॅटो पाण्यामध्ये मी मॅश करून घेतले आहेत। टोमॅटो जास्त बारीकही केले नाहीत, जास्त मोठेही ठेवले नाहीत। आता या स्टेपला जर तुम्हाला यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता। त्यानंतर गॅस चालू करायचा आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची। मीठ आणि हळद घातल्यानंतर ती यामध्ये मिक्स करायची आणि आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची। आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण या ठिकाणी एक फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की 1-2 चमचे यामध्ये तेल घालायचं। तर इथे पहा मी जास्त मसाले सुद्धा वापरत नाहीये आणि तेलाचं प्रमाण सुद्धा एकदम कमी आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की पाव चमचा मेथीदाणे घालायचे, 1 लाल सुकी मिरची घालायची, 13 ते 14 कढीपत्त्याची पाने घालायची आणि त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आणि त्यासोबतच यामध्ये पाव चमचा हिंग घालायची। हिंग सुरुवातीला घालायची नाही, नाहीतर तेल गरम असतं त्यामुळे हिंग पूर्णपणे करपू शकते। त्यानंतर आता हे सर्व साहित्य जो आपण मसाला तयार करून घेतलाय त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। मसाला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतला की आता यामध्ये अर्धा चमचा रसम मसाला घालायचा।
रसम मसाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही सांबर मसाला वापरला तरीसुद्धा चालेल। रसम मसाला घातल्यानंतर एक अर्धा मिनटं हे परतून घ्यायचं। परफेक्ट अशी फोडणी तयार झाली आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि जे टोमॅटोचं पाणी आपण उकळायला ठेवलं होतं ते सुद्धा छान उकळलंय। आता त्यामध्ये ही तयार केलेली फोडणी घालायची। पॅनला जी फोडणी चिटकली आहे त्यामध्ये थोडीशी रसम घालायची, मिक्स करून यामध्ये घालायची। आता ही तयार फोडणी घातल्यानंतर एकदा एकसारखं यामध्ये मिक्स करून घ्यायची। तयार फोडणी रसममध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली की आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे इथे मी अर्धी वाटी चिंचेचं पाणी घेतलंय ते घालायचं। कारण यामध्ये आपण रसम मसाला घातलाय तरीही चिंचेचं पाणी घातल्याशिवाय रसम लागतच नाही। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची। यामध्ये मी कोथिंबीर देठासहित घातली आहे। शक्यतो कोथिंबीरीच्या पानांपेक्षा कोथिंबीरीचे देठच जास्त प्रमाणात वापरायचे। चिंचेचं पाणी आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एक 3 ते 4 मिनिटं रसम छान अशी उकळवून घ्यायची। कारण मला असं वाटतं सांबार असो किंवा रसम जेवढी जास्त वेळ तुम्ही उकळवून घ्याल, शिजवून घ्याल तेवढी त्याची चव वाढते। तर इथे पहा 4 ते 5 मिनिटं रसम मीडियम टू लो फ्लेमवर मी छान अशी शिजवून घेतली आहे, उकळवून घेतली आहे। तर या ठिकाणी ही रसम मी 4 ते 5 लोकांसाठी बनवली आहे। तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवायचे आहे त्यानुसार सुरुवातीला जेव्हा मी सांगितलं तेव्हा पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। परफेक्ट अशी रसम तयार झाली आहे। रसम तयार होईपर्यंत मी मस्त गरमागरम भात बनवून घेतलाय, सोबत पापडही फ्राय केलेत। आता ताट वाढून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट साधं सिंपल जेवण, गरमीमध्ये पोटाला थंडावा देणारं रसम, राईस आणि त्यासोबत पापड। मस्त गरमागरम रसम गरमागरम भातावर टाकायची, त्यामध्ये पापड मिक्स करायचं आणि खायचं। एवढं चविष्ट लागतं ना, तुम्ही रोज म्हटलं ना तरी बनवून खाल। तर एकदा तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये जास्त वेळ न थांबता ही मिनी थाळी नक्की बनवून पहा। रात्रीच्या जेवणाची थाळी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। आता तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता। तेल गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या। तुम्ही या ठिकाणी विकतची अद्रक लसूण पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आता लसणाला हलका सोनेरी रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा। लसूण परतून झाला की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय तो घालायचा। या ठिकाणी आपण कोणतंही वाटण तयार करून यामध्ये घालणार नाहीये। कांदा घातल्यानंतर आता कांदा सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। जास्त करपू द्यायचा नाही, फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा कांदा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे ग्रेव्हीला घट्टसरपणा छान येतो, त्यामुळेच ही ग्रेव्ही चवीला सुद्धा छान लागते। त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा बेसन पीठ यामध्ये घातला आहे। बेसन पीठ घातल्यानंतर कांद्यासोबत मिक्स करायचं आणि बेसन पीठ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत, पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे पहा बेसन पीठ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा या सर्व साहित्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो पटकन परतला जावा, छान मऊसूद व्हावा यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालू शकता। तर इथे पहा टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत मी भाजून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने ग्रेव्हीला रंग खूप छान येतो। 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा भाजलेले जिरेची पावडर घालायची। त्यासोबतच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मसाले तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने पाण्यामध्ये मसाले भाजून घेतले की पटकन आणि छान भाजले जातात, त्यामुळे भाजीची चव देखील वाढते आणि तेलाचं प्रमाणही कमी लागतं। त्यासोबतच मसाले खाली लागून करपत नाहीत। तर इथे पहा मसाला कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे दही छान असं फेटून घेतलंय ते घालायचं। दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट असलेलं दही या ठिकाणी वापरायचं नाहीये।
दही घातल्यानंतर भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि आता दहीसुद्धा तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं। तर इथे पहा, दही घातल्यानंतर मसाला तेल सुटेपर्यंत मी छान असा परतून घेतलाय। मसाल्याला तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आलाय। त्यासोबतच बाजूने छान तेलसुद्धा सुटलंय। त्यानंतर इथे मी एक शिमला मिरची चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतली आहे, ती घालायची आणि मसाल्यासोबत परतून घ्यायची। या पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरची एकदा बनवलीत ना तर न खाणारे सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज ही शिमला मिरची बनवायला लावतील, इतकी चवीला अप्रतिम होते। शिमला मिरची एक 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती मसाल्यामध्ये मिक्स करून परतून घेतली की आता यामध्ये तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं, कारण आपण शिमला मिरची पूर्णपणे शिजवून घेणार आहोत। शिमला मिरची शिजेपर्यंत यातील आणखी पाणी आटून कमी होतं। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी यामध्ये घातले। पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मसाले मी पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर ग्रेव्हीला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे पहा, मोठ्या आचेवरती ग्रेव्हीला मी एक उकळी काढून घेतली आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे, जोपर्यंत शिमला मिरची शिजत नाही तोपर्यंत। भाजी तयार होतीये तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी मी मस्त गरमागरम जिरा राईस बनवते। तर इथे पहा, जिरा राईस बनवून होईपर्यंत भाजी सुद्धा छान तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता, दिसायला जेवढी सुंदर दिसते चवीला तितकीच अप्रतिम झाली आहे। शिमला मिरची सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी छान शिजली आहे आणि या भाजीचा सुगंध तर अगदी घरभर पसरलाय। नुसत्या सुगंधानेच भूक नसेल तरी भूक लागेल, इतकी अप्रतिम ही शिमला मिरची तयार होते। आता पटकन मी ताट वाढून घेते। तर इथे पहा, मस्त गरमागरम आणि मोकळा मौसूद असा जिरा राईस तयार आहे। त्यासोबतच गरमागरम घट्टसर अशी दह्यातली शिमला मिरची। तुम्ही सुद्धा एकदा ही शिमला मिरची आणि जिरा राईस कॉम्बो नक्की बनवून पहा। दोन्हीही चवीला इतके भारी लागतात की रोज म्हणलं तरी बनवून खाल। तर इथे आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये झटपट तयार होणाऱ्या 4ही प्रकारच्या मिनी थाळी बनवून तयार आहेत। तुम्हाला यातील कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।